हॅलो स्टुडंट्स, वेलकम ऑल ऑफ यू. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळ, इयत्ता 7वी, विषय सामान्य विज्ञान, विषय शिक्षक सौ जगदाळे आर. विद्यार्थी मित्रांनो, 13वा धडा बदल भौतिक व रासायनिक या पाठाविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर आपल्याला काही चित्र दाखवलेली आहेत आणि या चित्रामध्ये कोणकोणते बदल झाले आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दुधापासून दही बनवलेलं दिसत आहे. दुसऱ्या चित्रामध्ये बर्फाचा जो खडा आहे तो वितळून त्यापासून पाणी तयार होताना दिसतं. तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला बीला अंकुर फुटलेला दिसतो. पुढच्या चित्रामध्ये आपल्याला गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे, त्यातला पदार्थ उकळून वाफा बाहेर चालल्या आहेत असं दिसतं. त्यानंतर पाऊस जो आपण उडवतो तो इथं दाखवलेला आहे दिवाळीच्या वेळेस. पुढच्या चित्रामध्ये 2 लाकूड जळत असताना आपल्याला दिसत आहेत, ती ज्वाला आपल्याला दिसते. तसेच फटाकड्या सुद्धा आपल्याला इथं दिसत आहेत. म्हणजे आपल्या सभोवताली पण वेगवेगळे बदल पाहत असतो. मग यामधील काही बदल जे आहेत ते आपोआप निसर्गामध्येच घडून येत असतात आणि काही बदल जे आहेत ते मानवनिर्मित असतात. म्हणजेच बदलांच्या मध्ये नैसर्गिक बदल आणि मानवनिर्मित बदल असे 2 प्रकार पडतात. आता झाडावरून फळ खाली पडणे, लोखंड गंजणे, पाऊस पडणे, विजेचा दिवा लावणे, भाजी चिरणे. आता या बदलांचं 2 गटामध्ये वर्गीकरण करत असताना आपण असं म्हणतो की यामध्ये कोणते बदल जे आहेत ते नैसर्गिकरित्या घडून आलेले आहेत. तर झाडावरून फळ खाली पडणे, लोखंड गंजणे, पाऊस पडणे हे आपोआप म्हणजे निसर्गामध्येच हे घडून आलेले आहेत नैसर्गिकरित्या. त्यामुळे अशा बदलांना आपण नैसर्गिक बदल असे म्हणतो. उदाहरणार्थ फळ पिकणे, दूध नासणे हे बदल निसर्गतःच घडून येतात, त्यांना नैसर्गिक बदल असे म्हणतात. आणि काही बदल जे आहेत ते आपण स्वतः केलेले असतात, त्याला आपण मानवनिर्मित बदल असे म्हणतो. भाजी चिरणे, विजेचा दिवा लावणे हे मानवनिर्मित बदल आहेत. त्याचबरोबर बदलांच्या मध्ये आपल्याला उपयुक्त बदल आणि हानिकारक बदल हे सुद्धा प्रकार सांगता येतील. पेन्सिलीला टोक करणे, भाकरी भाजणे, अन्न शिजवणे अशा कितीतरी बदलांची उपयुक्तता आपल्याला असते, म्हणून त्यांना उपयुक्त बदल असे म्हणतात. हे पेन्सिलीला टोक केल्यानंतर आपल्याला पेन्सिल लिहिण्यासाठी वापरता येते. भाकरी भाजणे, भाकरी भाजल्यानंतर आपण जेवतो. अन्न शिजवणे. तर असे जे बदल आहेत हे बदल आपल्यासाठी फायदेशीर असतात, उपयुक्त असतात, म्हणून त्यांना उपयुक्त बदल असे म्हणतात. तर काही बदल जे आहेत ते आपल्याला उपयुक्त नसून आपल्याला त्यापासून हानी पोचते. तर असे हानी पोचवणारे जे बदल आहेत त्यांना हानिकारक बदल असे म्हणतात. म्हणजेच वादळात उन्मळून पडलेले झाड हा हानिकारक बदल आपल्याला म्हणता येईल. किंवा दूध नासणे हा सुद्धा हानिकारक बदल आहे. आता या बदलांच्या मध्ये सावकाश होणारे बदल आणि शीघ्र होणारे बदल असेही प्रकार आपल्याला सांगता येतील. फुगा फुटण्याचा कालावधी हा फळ पिकण्याच्या कालावधीपेक्षा कितीतरी कमी आहे. जे बदल घडून येण्यासाठी कमी कालावधी लागतो त्यास शीघ्र होणारे बदल असे म्हणतात. तर फळ पिकण्याची क्रिया ही सावकाश होत असते, त्यामुळे त्याला सावकाश होणारा बदल असं आपण म्हणतो. आता या बदलांच्या मध्येच आपल्याला परिवर्तनीय बदल हे सुद्धा सांगता येतात. मेण वितळवून पुन्हा मेण मिळवणे हे आपण पुन्हा पुन्हा करून पाहू शकतो, म्हणून पुन्हा पुन्हा उलटसुलट क्रमाने होऊ शकणाऱ्या बदलांना परिवर्तनीय बदल म्हणतात. परंतु
पिकलेल्या आंब्याचे पुन्हा कैरीत रूपांतर होत नाही. लाकूड जाळले की राखेपासून पुन्हा लाकूड मिळत नाही. त्यामुळे अशा बदलांना आपण अपरिवर्तनीय बदल असे म्हणतो. त्याचबरोबर आवर्ती बदल आणि अनावर्ती बदल असेही प्रकार आपल्याला सांगता येतात. तर आता याच्यामध्ये काही बदल हे ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात. अशा बदलांना आवर्ती बदल असे म्हणतात. तर काही बदल घडल्यावर तो पुन्हा कधी होईल हे निश्चित सांगता येत नाही. तो झालाच तर त्या दोन्हीमधील कालावधी एकसारखा नसतो. अशा बदलांना अनावर्ती बदल असे म्हणतात. म्हणजेच बघा, या बदलामध्ये आपण नैसर्गिक बदल, मानवनिर्मित बदल, उपयुक्त बदल, हानिकारक बदल, त्याचबरोबर शीघ्र होणारे बदल, सावकाश होणारे बदल, परिवर्तनीय, अपरिवर्तनीय बदल आणि आवर्ती आणि अनावर्ती बदल असे वेगवेगळे प्रकार पाहतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भौतिक बदल आणि रासायनिक बदल याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. थँक्यू.